काय किल्ली घालून फिरतो. तर नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका विजय ब्लॉगर. तुम्हाला तर आता कळालं नसेल, पण पुढे पुढे कळलंच कुठं जाणार आहे आणि काय होणार आहे. बाहेर जायचंय म्हणजे सुजलला घेतला गाडी आणि इथनं निघालो पेट्रोल पंपाकडे, कारण पेट्रोल टाकल्याशिवाय आपण गाडी कुठं बाहेर घेऊन जायत नाही. पेट्रोल पंपावर सगळे आपले गँगवाडला थांबाय सांगितलेलं, त्यामुळे इथं सगळेजण थांबलेली. आपल्यामुळे पहिलाच लेट झालं, त्यामुळे इथं आले सगळ्यांनी म्हणलं चला आता. मग सगळ्यांनी एका पाठोपाठ एक गाड्या लावून असं बिरकी उठवत निघालो की जरा पुढे आल्यानंतर कुठल्या रस्त्यानं जायचं म्हणून चर्चा करायला आणि थांबवली. हे असं कुठल्या रस्त्यानं जायचं ठरल्यानंतर लगेच गाडीवर बसले आणि गाडीला स्टार्टर मारला. हे असं वडगाव लागल्यानंतर हे असं कुठल्या बी बोळातनं गाड्या घालून आम्ही काढले की गाड्या टोपच्या रोडला. आणि अशाच कडक उन्हात घशाला जरा गारवा द्यायचा म्हणून इथं गार प्यायला थांबलं. वरता इकडे सरबतची ऑर्डर दिली, इकडे गुंडाभाऊंचं काय वेगळंच चाललेलं. अंकल झोपला मला मोकरीला इथनं गणपती बाप्पांची मूर्ती स्पष्ट दिसत होती, त्यामुळे इथनच गणपती बाप्पांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि सरबत यायची वाट बघत बसलो. थोडा वेळ वाट बघितली, तितक्यात ह्यो असं गार सरबत टेबलावर हजर केला. सरबत आल्या सगळ्यांनी सरबतचा बुक्का उडवायला चालू केला, तर वरता भाव काय ऐकनातच. या असं सगळ्यांचं सरबत पिऊन झाल्यानंतर आता इथनं म्हणलो निघायचं. त्यामुळे सगळ्यांनी गाड्या घेतल्या आणि पुढे गेल्या असं मधनं गाड्या काढत आम्ही पुढे निघालो की इथनं जसं पुढे जाईल तसं नाश्ता थंडची सगळीकडे सोय होती. त्यामुळे पुढे आल्यानंतर इथं गाडी लावून घेतली आणि पहिला जाऊन थंडवर दणका दिला. आणि साईडला बघितलं तर ही दोघं पहिलाच वेळी तर दणका उडवत होती. सरबत पिऊन झाल्यानंतर थोडं पुढे आलो, तितक्या तिथं जेवणाचं दिसलं. त्यामुळे आता म्हणलो जरा जेवण घेऊया आणि जेवणासाठी आत गेलो. या असं रांगत थांबून झाल्यानंतर ताट घेतलं आणि ताट घेऊन कडला जाऊन बसलो. असं सगळ्यांनी निबार बका लागलेल्या, त्यामुळे असं जेवणावर जोरात टेवा दिला. तर भावानो, हा पार्ट 1 झालाय. पार्ट 2 बघायचा असेल तर कमेंट मध्ये यस असं टाईप करा आणि त्याआधी आपल्या पेजला सगळ्यात पहिला फॉलो करा.